हाय हॅलो नमस्कार. मी रेश्माच ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज लेटच ब्लॉग सुरू केला. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आज काय ब्लॉग करायचं मनच नव्हतं, पण म्हणलं करावंच चालू, गप्पा मारावे तुमच्यासोबत जरा. आता मी काय नवीनच यूट्यूब चॅनल चालू केलंय, त्याच्यामुळे जरा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. जर अजून कसे व्हिडिओ पाहिजे, काय बघायला आवडेल तुम्हाला सांगा. आणि आता काय यूट्यूब म्हणजे काय फीचर म्हणजे अपलोड झाला आहे की जे पहिलं काय होतं की आपलं चॅनेल चालू स्टार्ट केलं की मॉनिटाईज व्हायला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचं बघायला पाहिजे, हवर्सचं मॉनिटायझेशन, तेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं. तर आता असं आलंय की 1000 सबस्क्रायबर आणि 8000 वॉच टाइम पाहिजे, तेव्हा आपलं मॉनिटाईज होतं चॅनल. पण आताच्या यूट्यूबरला जे नवीन नवीन चालू केले, नवीन नवीन शिकते, त्यांना खूप डिफिकल्ट होणार आहे. आत्तापासून नाही आहे, पण म्हणतात की फेब्रुवारीपासून हा रूल लागू होणार आहे. त्याच्यामुळे मी नवीनच चॅनल ओपन केले, त्यामुळे सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. छान छान व्हिडिओ येत राहतील. त्याच्यामुळं हे सांगायचं होतं सगळ्याला. काय मग चहा आत्ताच घेतला, मैत्रिणी आलत्या, चहा वगैरे झाला, मुलं ट्युशनवरून पण आली, छान बसले विंडोमध्ये, म्हणलं गप्पा माराव्या जरा. साहेबांची बी शिफ्ट आहे आमच्या, 9 वाजता येते, दुपारी गेले, जेवण वगैरे झालं. वातावरण एवढं छान झालंय बाहेरचं, पाऊस पडला पाऊस थोडा मगाशी, आता थांबलाय पाऊस, पण वातावरण खूप छान झालंय, तर मी दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली आम्ही इथं पूर्ण औषध फवारले, कारण की मुलं वगैरे खेळतात ना, तर सापाची वगैरे इथं भीती आहे. तिकडं दिसतं हिरवं हिरवं, पण इथं जरा तसं दिसेल तुम्हाला सुकल्यावानी. आम्हीच औषध फवारले, कारण की इथं सगळी छोटे मुलं आहेत ना, त्याच्यामुळं खेळतात वगैरे खाली, सापाची वगैरे भीती आहे. त्याच्यामुळं मग साहेबांनी औषध फवारले तिथं, त्याच्यामुळं सगळं घास जळून गेलाय तिथला. चला मग येतील साहेब, स्वयंपाकाची तयारी करायची, स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकमध्ये चपाती, भाजी, भात वगैरे बघू काय करायचं, अजून ठरलेलं नाहीये, पण करूया काहीतरी. असं वाटतं असल्या वातावरणात गरम गरम काहीतरी असावं, पण स्वतःच्या हातचं नाही ना खावं वाटत. चला तर मग स्वयंपाक करते. बघा इकडचं बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला, किती भारी झालंय. हे क्वार्टर्स आहेत आमचे इथले, पण हे पडलेले आहेत जुने क्वार्टर्स, इथं कोण राहत नाही. इथलं वरचं आमचं इथलं क्वार्टर आहे. ह्या टायमाला भारी. आता मुलं सगळे खेळत होते वरी, आत्ताच गेले खाली सगळे, दिव्या, ऋषिकेश वगैरे. चला तर मग संध्याकाळची जेवणाची तयारी, साहेब यायचा टाइम झालाय आमच्या. तर म्हणलं आधी विचार केलता की चपाती वगैरे बनवावं, पण म्हणलं आता चपाती वगैरे खाऊ सारखं सारखं नाही खावंशी वाटत, पण म्हणलं सोयाबीन पुलाव बनवावं. तर चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते, तर कंटिन्यू करा. तर त्याच्यासाठी कांदा कट करून घेतलेला आहे, 2 टोमॅटो, बटाटे आणि सोयाबीन, आणि इकडे आहे शहाजिरी आणि लसूण, आणि इथं कुकर ठेवलेला आहे.
कुकरमध्ये आता तेजपत्ता टाकते. कुकरमध्ये एक तेजपत्ता आणि दालचिनी आणि नंतर टाकते कांदा. कांदा छान परतून थोडा लाल होऊस्तर परतून घेते. कांदा टाकलाय त्याच्यातच शेंगदाणे पण टाकते. छान हे सगळं परतून घेते मी. कांदा थोडा लाल झालाय त्याच्यात टाकते टोमॅटो. आणि टोमॅटो पण टाकले. बटाटा टाकलाय. हो झाल्यावर ठेव बाळा. मुलं अभ्यासाला बसलेत आणि ऋषिकेश म्हणतोय होमवर्क झाला मम्मी मी ठेवू का, मला भूक लागली. ओके म्हणलं होमवर्क झाल्यावर ठेव. बटाटा टाकलाय. बटाटा छान परततोय तेलात. आता बटाटा पण छान मस्त तेलात फ्राय झालेला आहे. आता आली मसाल्याची वेळ. तर मसाल्यामध्ये थोडी मोहरी टाकते. थोडी जिरे आता संपली आहे पण ही शहाजिरी आहे. थोडी शहाजिरी टाकते. शहाजिरीने कसं स्मेल छान येतो ना. थोडी शहाजिरी टाकते आणि थोडी हळद टाकते. थोडी हळद टाकते आणि थोडी लाल पावडर आहे म्हणजे लाल चटणी आहे. लाल तिखट आहे. लाल तिखट टाकते. थोडं घरचा काळ तिखट आहे. थोडं काळ तिखट टाकते आणि थोडा धने पावडर ते आहे थोडी टाकते. अर्धा चम्मच. थोडी अजून टाकते. ओके थांब बाळा. झाला होमवर्क. काय लिहिलं तू? ए फॉर ॲपल. ओके जा ठेव. आता ही मसाला टाकला ह्याला जरा परतून घेते. मगाशी ना बोलत कढीपत्ता राहिलाच. आता कढीपत्ता टाकते. काय तेल आहेच. पाणी वगैरे अजून टाकलेलं नाहीये. कढीपत्ता थोडा तेलात होतो फ्राय. स्मेल येते. तुम्हाला बोलत कढीपत्ता राहिला. गॅस कमी केलाय. आता टाकते सोयाबीन टाकते. सोयाबीन टाकते. ह्याला पण जरा छान परतून घेतलेलं आहे. आता थोडीशी तुरीची डाळ टाकते. कसं असं भात कसा असा थोडा सॉफ्ट होतो ना, मऊ होतो. त्याच्यामुळे थोडी तुरीची डाळ टाकली. गॅस कमीच आहे. अजून आता थोडं मीठ टाकायचं याच्यात. अजून थोडं टाकते पण ॲक्च्युली काय झालं की मीठ संपलेलं आहे आणि मला सांगायचंच लक्षात नाही की मिठाचा डब्बा संपलेला आहे. पण आता शेजारच्या ताईकडून आणलेलं आहे मीठ. क्वार्टरमध्ये असंच असं एक शेजारीच आपले सगळे असं मानून चालायचं. आता साहेबांना सांगितलं म्हणतील आधी सांगता येत नाही का, ओरडतेत ना. बरं चला मी आधी मिक्स करते. जागच्या जागी सगळं वस्तू ठेवून टाकते म्हणजे काय पसारा होत नाही. हे मी आज ना भात ह्याचा बनवणार आहे. फॉर्च्यून बिर्याणी राईस. चला आधी ही सगळं आवरते. ओटा मी असंच करते. जी वस्तू घेतली जागच्या जागी ठेवलं ना आपल्याला जास्त म्हणजे नंतर आवरावं लागत नाही.
आता फक्त ही मिठाचा डब्बाच आहे. सगळं जागच्या जागी ठेवलं मी, घेतलं मसाला डब्बा वगैरे सगळं जागच्या जागी ठेवलं. बघा सगळं काय दिसते का पसारा? अजिबात नाही, कारण की घेतलं की जिथल्या तिथं वस्तू लगेच ठेवायची म्हणजे पसाराच होत नाही. चला हे डब्बा वगैरे ठेवते मी. थोडा मटन मसाला पण टाकते त्याच्यात, म्हणजे कशी चव छान येते. थोडाच टाकलाय. बघा ही आली आमची खारुताई आली. खारुताई काय पाहिजे तुला? मसाला पाहिजे, अजून भात पाहिजे. मसाला आणि भात असतो का? मसाला भात असतो तो. मसाला भात. ओके ओके. चला तर मग आता तांदूळ टाकूया. बघा तांदूळ टाकले त्याच्यात. आता ही कोथिंबीर वरून टाकते. कोथिंबीर अशी हिरवीगार असली ना छान दिसते, ताजी ताजी कोथिंबीर. भरपूर सारी कोथिंबीर, मला आवडती भरपूर कोथिंबीर, त्याच्यामुळे टाकली. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, तसं काय नाही. आता त्याला थोडं मिक्स करून घेते आणि मिक्स झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून टाकूया. थोडं मिक्स झालं, आता कुकरचं झाकण लावते. कुकरचं झाकण लावलेलं आहे. त्याच्या 3 शिट्ट्या काढते, 3 शिट्ट्या करते. मग साहेबांचा टाइम झाला यायचा. चला तर मग ह्याच्या 3 शिट्ट्या होते तोपर्यंत बोलूया नंतर. काय झालं देऊ? करा करा अभ्यास. चला बघा तर झालेला आहे सोयाबीन पुलाव. मस्त असा मस्त झालेला आहे. मुलांना भूक लागली आहे, आधी मुलांना देते. साहेब पण आलेत आमचे, तर फ्रेश होत आहेत. मुलांना भूक लागली त्याच्यामुळं आधी मुलांना देते. साहेब फ्रेश वगैरे होतील, कपडे चेंज करतील, मग आम्ही जेवण करू. चला तर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. आयुष्य एकदाच भेटतं, मन भरून जगा. बाय.